सध्या सर्वत्र मकर संक्रांतीची धूमधाम असून लहान मोठ्यांना पतंग उडवण्याचे वेध लागले आहेत। त्यामुळे सर्वजण पतंग आणि मांजा घेऊन त्याचा आनंद घेत आहेत। परंतु आपल्या परिसरात कोणीही नायलॉन मांजा वापरू नये यासाठी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने नायलॉन मांजाची होळी करण्यात आली। नायलॉन मांजा हा खूपच घातक असून त्याचे खूप दुष्परिणाम होतात। रोज आपण वर्तमानपत्रात कुठे ना कुठे नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी आणि माणसाला इजा होत आहे हे वाचत असून त्याने सर्व नागरिकांना याचा त्रास होत आहे। तरी कोणीही घातक असा नायलॉन मांजा वापरू नये। सर्व पतंग व मांजा विक्रेत्यांना विनंती करण्यात येते की आपण स्वतः नायलॉन मांजा विकू नये आणि कोणी विकत असल्यास त्याला विरोध करावा। नायलॉन मांजा हा पशु, पक्षी आणि माणसांना घातक असून त्याने गंभीर इजा होऊ शकते। नायलॉन मांजा विद्युत तारांवर लागून शॉक लागू शकतो। पक्ष्यांच्या पंखात, प्राण्यांच्या पायात मांजा अडकला तर ते कायमस्वरूपी जखमी होऊन अधू होऊ शकतात। एखादा वाहनधारक मांजात अडकला तर त्याला दुखापत होऊ शकते। तरी अशा घातक मांजाला सर्वांनी विरोध करावा व मकर संक्रांत सण लहान मुलांनी मोठ्या उत्साहात साजरा करावा। तरी कोणीही नायलॉन मांजा वापरू नये। पतंग उडवताना साधाच मांजा वापरावा अशी कळकळीची विनंती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। तरी कोणी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विकत असेल तर लगेच स्थानिक पोलिसांना त्याची माहिती द्यावी व नायलॉन मांजाला बंदी घालावी। यासाठी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने आज मांजाची होळी करण्यात आली। यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष संदीप भवर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत चौधरी, बाजीराव मते, जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष नितीन धानापुणे, शहराध्यक्ष ललित वाघ, शहर संघटक अक्षय कोंबडे, विभाग अध्यक्ष मेघराज नवले, मनोज सावंत, अजिंक्य देवरे, गणेश शेजूळ, निखिल गोडसे, दर्शन बोरसे, शहर संघटक नितीन पंडित, मयूर पाटील, साई गुंजाळ, किरण पवार, योगेश पाटील आदी उपस्थित होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून नायलॉन मांजाची होळी करण्यात आलेली आहे। नायलॉन मांजामुळे अनेक अपघात झालेले आहे आणि त्यामुळे लोकांना इजा होते। प्राण्यांचा मृत्यू नायलॉन मांजामुळे होतो। माझी प्रशासनाला आणि शासनाला नम्र विनंती आहे की नुसत्या तडीपाऱ्या करून यांच्यावर मोका लावण्यात यावा। विक्री करणाऱ्यांना जे नायलॉन मांजाची विक्री करतात त्यांना तडीपार न करता त्यांच्यावर मोक्यासारखे गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात यावे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे अशा प्रकारे विक्री करणारा कोणी दिसला तर त्याला मनसे स्टाईलने चोप दिल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आज नायलॉन मांजा याची जाळण्यात आलेला आहे। नायलॉन मांजा का जाळला का या नायलॉन मांजा जे विक्री करतात का त्याच्यानी इतक्या दुर्घटना होत्या आहे। पक्षी असो, नागरिक असो, गाडीवर जाताना तो मांजा अक्षरशः जिनचे कपडेसुद्धा त्या मांजाने फाटतात। म्हणून आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज मांजाचा विरोध केलेला आहे आणि मी आपल्या माध्यमातून नागरिकांना, विद्यार्थ्यांना, सर्वांना एक विनंती करतो की नायलॉन मांजाचा वापर करू नये का त्याच्याने कोणाचा जीव जाईल अशा गोष्टीचा विरोध करावे का याच प्रमाणात जास्त विद्यार्थी याच्यात जास्त यांना हौस वाटते, मजा येते, पण ही मजा नसून ही कोणातरी सजा होऊ शकते। त्याच्यामुळं कृपया सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी नायलॉन मांजा वापरू नये।